संदीपजी जगे सरांचा आवाज ऐकलात. पण आता या करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. अत्यंत अल्पावधीमध्ये लोकप्रिय जे समालोचक झालेले आपण पाहिलं, अनेक मोठमोठ्या नामांकित क्रीडा स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपण नेहमी ऐकतो. ऐक्य आवाज मीरा भाईंदरचा, ऐक्य आवाज टेनिस क्रिकेटचा. अर्थातच मनीषजी पाटील सर यांना इन्व्हाइट करा मायक्रोफोन वरती. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. आज लेजेंडरी कॉमेंटेटर्स आमच्या सोबत आहेत, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नवीन अनुभवायला मिळतील, शिकायला मिळतील. दोन्ही समालोचकांचं स्वागत आहे. पण तत्पूर्वी आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये मीरा भाईंदरचा बुलंद आवाज. मला वाटतं दुसऱ्यांदा या रोहानगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम मनीषजी पाटील सर आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर, धन्यवाद संदीप जगे सर. आणि सुरुवात करूया आजच्या वेळापत्रकातल्या या दुसऱ्या सामन्याची. सर्व क्रिकेट रसिकांचं मी मनीष पाटील मनपूर्वक स्वागत करीत आहे. क्रिकेट प्रेमी मित्र परिवार पुरस्कृत रोहा तालुका प्रीमियर लीग नाणेफेक जिंकली ती म्हणजे टीम पोस्टाची वाडी, श्री जोगीरदेव प्रसन्न पोस्टाची वाडी नाणेफेक जिंकून निवडलेला आहे. क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करतोय स्टॉम बॉयचा संघ. दोन फलंदाज सौरभ विचारे आणि दीपक गंभे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या सुरुवातीच्या सत्रासाठी. पहिल्याच बॉलवर सिंगल सौरभने कंप्लीट केली. सेकंड बॉल शुभमचा फुल एंड बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, सोपा झेल आणि संपतोय पहिल्याच बॉलवर दीपकचा खेळ. गोल्डन डक. होतील स्टॉम बॉईज. ओके, स्टॉम बॉईजच्या जितक्या धावा होतील त्यामध्ये 3 धावा वाढवल्या जातील, कारण श्री जोगीरदेव प्रसन्न पोस्टाची वाडी थोडा उशिरा टॉस साठी आला होता. त्यामुळे स्टॉम बॉईज संघाच्या धावफलकामध्ये 3 धावा जोडल्या जातील. तर सुरुवात थोडीशी गडबडलेली आहे, कारण 6 षटकांचं क्रिकेटमध्ये जेव्हा आपण नॉकआउट स्टेजमध्ये आहोत, एकही चूक करण्याची तर परमिशन नाहीच आहे. कारण रोहा तालुका प्रीमियर लीग जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाचं आहे, खेळण्याचं स्वप्न प्रत्येकाचं आहे. आणि जर या प्रयत्नात जर आपल्यामुळे संघाला नुकसान झालं तर मग तो गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे पहिल्याच बॉलवर फलंदाज तर दीपक बाद झालेत. नवीन फलंदाज योगेश गंभे ऑन साइडला, शॉट ऑन पूल. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचे पोचण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल कंप्लीट होते. योगेशने देखील आक्रमक फटका खेळण्याचा मनसुबा दर्शवला होता. बाद होता होता वाचले, कारण या अगोदरच दीपक बाद झाले होते आणि त्यानंतर योगेश आले. योगेशने पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. योगेश नेहमीच एक अनुभवी खेळाडू म्हणून राहिलेले आहेत. ठाण्यातल्या देखील क्रिकेट त्यांनी खूप चांगलं खेळलेलं आहे. आता रोह्यामध्ये तो अनुभव. फुल टॉस बॉल, नाही फायदा उचलता आला. बॉल मिड विकेटला, चांगला स्टॉप 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. हे आहे क्षेत्ररक्षण. जितके मोके तुम्हाला मिळत आहेत त्या मोक्यांना नक्कीच तुम्हाला तुमच्या कारकिर्दीसाठी वापरावा लागेल, कारण रोहा तालुकापुरती मर्यादित न राहता आपल्याला जिल्ह्यासाठी खेळायचंय, राज्यासाठी खेळायचंय. आणि जर प्रश्न विचारलाच तर ISPL साठी खेळायचंय. पुढचा बॉल उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता योगेशचा. योगेश लिहिला असे फटके खेळतो सुद्धा, पण आज गोलंदाज शुभमचा वरचष्मा आतापर्यंत या षटकावर राहिलेला आहे. त्याने 5 चेंडू हाताळलेत, खर्च केल्या 3 धावा, मिळवले 1 विकेट. म्हणजे जी सुरुवात आवश्यक होती पेनल्टी लागल्यानंतर, ती सुरुवात तर मिळते श्री जोगीरदेव प्रसन्न पोस्टाची वाडी या संघाला. यावेळेस लेंथ बॉल होता, ड्रायव्हिंग लेंथवर होता बॉल, पण एलिव्हेशन आणि डिस्टन्स नाही मिळालं. योगेशला सुद्धा जास्त काळ टिकता नाही आलं. या षटकातला दुसरा विकेट मिळतो शुभम. दुसरा धक्का बसतोय टीम स्टॉम बॉईज. पण आता या अगोदर व्ह्यू पाहिला होता.
वाईड अँगल व्ह्यू या स्टेडियमचा. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया नेमकं काय घडलंय. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता, डिस्टन्स नाही गाठलं, मिडॉपला क्लिअर करण्याचा उद्देश योगेश गंभे यांचा होता, पण आता चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉपला पाहायला मिळालं आणि चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये शुभम कदमची. 3 धावा खर्च करताना 2 विकेट्स त्यांनी मिळवला. बघा हा वाईड अँगल व्ह्यू या क्रीडा नगरीचा रोहा स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा थेट पाहतोय आणि चांगला रिस्पॉन्स मिळतोय. कारण प्रेक्षक युट्यूब वाहिनीवर का थांबतात, जेव्हा त्यांना टॉप क्वालिटी पिक्चरची आणि ऑडिओची मिळते अशा वेळेला प्रेक्षक युट्यूबच्या त्या स्क्रीनवर थांबतात. आणि म्हणून शेकडो प्रेक्षक, मला असं वाटते 700-800 प्रेक्षक आता सुद्धा तुम्हाला लाईव्ह पाहताना दिसत आहेत. ही आहे ओळख, या स्पर्धेची ओळख आहे रोहा स्पोर्ट्सची. नवीन गोलंदाज राज बिरगावले गोलंदाजीसाठी येत आहेत. फलंदाजीसाठी अमर तावरी आणि सौरभने सुरुवात तर चांगली देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला साथ नाही मिळाली. क्रिकेटच्या खेळामध्ये, क्रिकेटच्या संघामध्ये साथ मिळणं आवश्यक आहे. स्टेप आउट झाले, थोडासा दुरून हा स्ट्रोक खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय मिडॉपचा, तोपर्यंत सिंगल होते कंप्लीट. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते 4 वर. पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्लेमध्ये तितकी पॉवर तर पाहायला मिळत नाहीये, कारण गोलंदाज तसे वापरलेले आहेत जे फलंदाजांना मोकळीक नाही देत. यावेळेस थोडीशी ऍडजस्टमेंट फलंदाज सौरभने करण्याचा प्रयत्न केला होता, पण गोलंदाज देखील तितका चतुर निघाला. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर सिंगल अमर तावरी. जास्त फुटवर नव्हतं हा स्ट्रोक खेळताना, पायांची स्ट्राईड त्यांनी मोठी केली. ऑन साईडला डीप मिड विकेटला बॉल खेचण्याचा प्रयत्न केला जरूर, पण त्या प्रयत्नांना यश नाही मिळालं अमर तावरीला. धावसंख्या स्टॉम बॉयची 4 झाले. गोलंदाजीचा वरचा दर्जा श्री जोगिरदेव प्रसन्न पुष्टाची वाडी जो शैलेश कदम यांचा संघ आहे पाहायला मिळतो. एका बाजूला स्टॉम बॉयज जो तुषार वाजंत्री यांचा संघ आहे. संघ मालकांची देखील प्रतिष्ठा पणाला लागले रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये. पुढचा बॉल लोवा फुल टॉस ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक दूर आहे, डीपचा पोचतोय लॉंग ऑन मधून, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही, कारण या अगोदर 2 धक्के बसले आहेत. त्या धक्क्यांतून अजूनही स्टॉम बॉयज नाही सावरला, अजूनही तो वेळ घेतोय. ही जोडी खूप महत्वाची आहे. 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये गिअर शिफ्ट कधी करायचंय ते तुम्हाला कळलं पाहिजे. अजूनही त्या तयारीमध्ये फलंदाज दिसत नाहीयेत, थोडीशी सावधानी बाळगतायत. धावसंख्या 5. आउटसाइड एज बॉल थर्ड मॅनला क्लिअर करण्याचा प्रयत्न. बघा अनसोल्ड खेळाडूंची जी टी शर्ट आहे ती आजच कलेक्ट करायची आहे. मिस्टर प्रियेश पवार, बघा अनसोल्ड जे खेळाडू राहिलेले आहेत, प्रियेश पवार यांच्याशी संपर्क साधा. आजचा लास्टचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी. तर आपण नक्कीच प्रियेश यांच्याशी संपर्क साधा आणि आपली टी शर्ट कलेक्ट करायची आहे. स्टॉम बॉयज 6 धावा 2 फलंदाज बाद. 6 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1.4. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, विडचा उचलला फायदा, स्क्वेअर ड्राईव्ह करायची होती, बॉल पोहोचतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला. चांगला क्षेत्ररक्षणाची अपेक्षा आहे, पण बॉल जाईल सीमारेषा पार. मच निडेड बाउंड्री फॉर स्टॉम बॉयज, चौकार. होणारा सामना आहे श्री मरिआई वांगडी विरुद्ध श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11. दोन्ही कॅप्टन्सने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रेडी राहायचं आहे. धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचते खूप वेळानंतर. 11 चेंडूनंतर धावफलकावर धावा आहेत स्टॉम बॉयच्या. 10 धावा 2 फलंदाज बाद. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला स्ट्रायकर्स एंडला अमर तावरी. बॅटस्विंग भन्नाट, बॉलचा वेग सुद्धा तितकाच भन्नाट पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. षटक चांगलं राहिलंय. राजचं 2 षटकांचा खेळ संपलाय. स्टॉम बॉय संघाची धावसंख्या 10, फलंदाज बाद 2. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो.
टायटल सॉन्ग शीर्षक गीत रोहा तालुका प्रीमियर लीगचं जे प्रसिद्ध झालेलं आहे, व्हायरल झालेलं आहे. आपल्या कलागुणांचा योग्य वापर प्रथमेश ठाकूर करतायत. ज्याने चांगली गोलंदाजी केली त्यालाच पुन्हा एकदा वापरलं जात आहे. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी शुभम कदम आलेले आहेत. मागच्या षटकात त्यांनी 2 विकेट्स मिळवले होते, म्हणजेच दीपक गंबे आणि योगेश गंबे या दोघांना त्यांनी बाद केलं होतं. आणि पाहूया आता सौरभचा अप्रोच नेमका काय राहतोय, कारण प्रत्येक गोलंदाजाला व्यवस्थित ओळखून खेळायचं असतं. आतापर्यंत सौरभचा स्ट्राईक रेट 100चा आणि एअर स्ट्राईक करून तो स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. पण ऑन साईडला बॉलला टर्न केले क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटचे. पुन्हा एकदा या षटकाची सुरुवात सुद्धा सिंगलनेच झालेली आहे. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 11वर. या मैदानाचा जर आपण विचार केला तर 6 षटकांमध्ये 60 धावा तर झाल्याच पाहिजे. सुवर्ण मध्य मागच्या 5 दिवसांचा तोच सांगतोय, त्याचमुळे तसा प्रयत्न करावाच लागेल. समोरचा संघ तगडा आहे, पण आमचे प्रयत्न सुद्धा तितकेच चांगले असायला हवे. त्यासाठी प्रमाण तुमच्या फलंदाजीचा नो बॉल आहे. ऑन साईडला बॉलला पुन्हा एकदा खेळलंय, दिशा देत असताना स्क्वेअर लेगला ओव्हरस्टेप झालेत गोलंदाज. मिळतात या 2 धावा. आंतरराष्ट्रीय दर्जा फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिली स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक व्यवस्थित बॉल गॅदर करतायत. आतापर्यंत क्षेत्ररक्षणाचा तर चांगला राहिलाय. आपण जर श्री जोगरीदेव प्रसन्न पोस्टाची वाडी या संघाचा विचार केला तर पुढचा बॉल असेल फ्री हिट, जो फेस करेल सौरभ विचारे. जबाबदारी उचलावी लागेल. ऑन साईडला बॉलला खेळलाय, काव कॉर्नर क्लिअर केलाय, उचलली जबाबदारी. स्ट्रोक खेळलाय लय भारी. बॉल शुभमने दिली होती तशी या षटकात देता नाही आली. फुल टॉस मिस केलाय. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक लेग साईडला नाही आहे, त्या संधीचा फायदा उचलला. पाहूया या धावा मिळालेल्या आहेत 2 धावांची वाढ होते. बॅट इन्व्हॉल्व आहे, त्याचमुळे कदाचित पंचांनी ती अपील फेटाळली. अपील तर लाऊड होती शुभमची, कारण त्या फलंदाजाला बाद करायचं ज्याने आतापर्यंत 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आणि सौरभ सुद्धा काही माघार घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. संघाला आधार द्यायचा आहे तर मग माघार घेऊन नाही चालणार. हाच अप्रोच आतापर्यंत शुभम विचारायचा, सौरभ विचारायचा. यावेळेस पुढे ठेवलेला बॉल पुढे पाठवला, एक्स्ट्रा एफर्टने डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर केली. बॉल सीमारेषा पार, जरी झाला उशीर आमचे फट दर्शीर षटकार. षटकार या षटकामध्ये खूप चांगला फायदा झालेला आहे स्टॉर्म बॉयजचा. धावसंख्या 25 झाले, 2 फलंदाज बाद. 16 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी. या षटकात धावा चांगल्याच जमवलेल्या आहेत स्टॉर्म बॉयजने. पुढे सरकले, हलक्याने बॉल प्लेस केलं, गोलंदाज चुकले. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पोहोचते, तोपर्यंत धाव घेण्याची इच्छा होत नाही, कारण दोघांच्या खेळीला आता कुठेतरी मोठं करावं लागेल. आतापर्यंत चांगला कॉन्फिडन्स प्राप्त केलाय. दोघांची आयसाईट पक्की झालेली आहे. सौरभने चांगल्या स्ट्राईक रेटने 17 धावा बनवलेल्या आहेत. अमर तावरी यांची 6 धावांची साथ त्यांना मिळते. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. अडचणी वाढतात असं आपण पाहिलेलं आहे. आता मैदानाच्या आतमध्ये त्याच अडचणी वाढतायत गोलंदाजाच्या. ज्या गोलंदाजाने उत्तम सुरुवात मिळवून दिली होती श्री जोगीदेव प्रसन्न पोस्टाची वाडी या संघाला, तोच गोलंदाज या षटकात महाग ठरलेला आहे. प्रत्येक दिवस चांगला नसतो, पण प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही चांगलं असतं, ते शोधावं लागेल गोलंदाज शुभम कदमला. पुढचा बॉल यावेळेस
सरळ रेषेमध्ये लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा उद्देश, सीधी बॅट, नो बकवास, बॉल थेट सीमारेषा पार, मिळतील सा षटकार. आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 32 धावा. फलंदाज बाद झाले 2. जाऊया संदीप जगे सरांकडे, घेऊया काही सन्मान. धन्यवाद मनीष सर. व्यासपीठावरती 2 क्षेत्रातील 2 मान्यवर उपस्थित आहे, एक क्रीडा क्षेत्रातील आणि एक कला क्षेत्रातील. सर्वप्रथम आपण क्रीडा क्षेत्रातील मान्यवराचा या ठिकाणी सन्मान करूया. हा सत्कार आणि सन्मान फार महत्वाचा आहे, कारण रोहा तालुका प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये आपण आहोत. साधारण आपल्यापैकी काही जणांनी 2 वर्ष क्रिकेट खेळून झाली, काही जणांना 5 वर्ष झाली असतील, काही जणांना मोर दॅन 10 वर्ष 10 इयर्स झाले असतील. पण जेव्हा रोहाचं नाव घेतलं जातं, रोहा क्रिकेटचं नाव घेतलं जातं, त्यावेळेला आजही मुंबापुरीमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, या बलाढ्य संघांना एक खेळाडू सतत नेहमी त्यांची डोकेदुखी ठरला. आणि केवळ डोकेदुखी नव्हे, तर या मुंबईच्या पुण्याच्या संघाला हरवायचं कसं याचं उत्तम उदाहरणाचे धडे त्याच्याकडूनच घेतले. भारतीय माझी मुंबई ISPL च्या संघाचा कर्णधार आणि भारतीय टेनिस क्रिकेट संघातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू योगेश पेणकर सुद्धा म्हणतो की जर आम्हाला त्यावेळेला सचिन दादाचं मार्गदर्शन मिळालं नसतं तर आम्ही कधीच तिथपर्यंत पोहोचलो नसतो. असा ग्रेट क्रिकेटपटू सचिन अमृतकर आज या व्यासपीठावरती आहे. एकदा जोरदार टाळ्यामध्ये त्याचं आपण स्वागत करूया. आणि रोहा तालुका प्रीमियर लीगच्या या व्यासपीठावरती आम्ही विनंती करतो आमचे सर्व सहकारी नयन जोशी, अप्पा म्हात्रे, राजू केरकर, तेजेश नरे यांना की आपण सचिन अमृतकर याचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया आणि त्यांना धन्यवाद देऊया. कारण सचिन दादाने जे क्रिकेट खेळलेलं आहे, त्यानंतर अनेक क्रिकेटपटू घडवले आणि हे घडवत असताना मैदानावरती त्याची वागणूक आणि त्याच वेळेला मैदानाबाहेरचे त्याची अर्थातच आपल्या सर्व सहकाऱ्यांना देण्याचा आत्मविश्वास हे त्याच्याकडूनच शिकावं. त्यामुळे सचिन दादा, तुझा आम्हाला सदैव अभिमान आहे. असंच तुझं सहकार्य आम्हाला सदैव लाभत राहो आणि रोहा तालुक्यातील क्रिकेटचं नाव जे आता 7 समुद्रापलीकडे जाते, त्यामध्ये तुम्हा सर्वांचं योगदानाबद्दल आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो. यानंतरचा पुढचा सन्मान कला क्षेत्रातील, कारण क्रीडा म्हटल्यानंतर त्याच्या सोबतीला कला क्षेत्र सुद्धा तेवढंच महत्वाचं. आज रोहा तालुक्यातील एक सुप्रसिद्ध रांगोळीकार आणि किंबहुना ही रांगोळी इतक्या मोठ्या स्वरूपाची, किंवा आपण आज घरासमोर एक रांगोळी काढतोच, पण त्याच वेळेला रांगोळी या कलेला ज्याने खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवलं आणि ते बिंबवताना 16 एप्रिल 2024 रोजी ज्या वेळेला शिवराज्याभिषेक दिन होता, त्या सोहळ्याच्या ऐतिहासिक घटनेच्या निमित्तानं रुपेश कर्णेकर यांनी त्या भव्य रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. आणि तब्बल किती मोठी रांगोळी साकारावी, किती मोठी, तर 1,25,000 स्क्वेअर फूट एवढ्या प्रचंड क्षेत्रफळावरती त्यांनी रांगोळी रेखाटली. आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक सोहळा अत्यंत आकर्षक आणि तपशिलात सादर करण्यात आला, ज्याची या विक्रमी कलेची नोंद जगातील युनो लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आणि सर्वात मोठी शिवराज्याभिषेक रांगोळी म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. असे ती रांगोळी साकारणारे रुपेशजी कर्णेकर यांचा सन्मान होईल. मी आमच्या रोहा तालुका प्रीमियर लीगच्या व्यासपीठावरती त्यांचा सन्मान करू इच्छितो. विनंती करतो, थोडा खेळामध्ये थोड्या अंशी आम्ही थांबलोय जरूर, पण तिथे गेम सुरू आहे. पण अशा वेळेला या कला क्षेत्रातील महान कलाकाराला आपण शुभेच्छा देऊया, कारण यांच्या माध्यमातूनच पुढे अनेक कला क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील नवे चेहऱ्यांना आत्मविश्वास मिळत असतो. रुपेश दादा, तुमचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा सुद्धा आपल्याला. वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्ष, जिथे सौरभ विचारे फॉर्म मध्ये आलेला पाहायला मिळतोय. अमर टावरीने सुद्धा चांगले फटके खेळलेत, त्यामुळे स्टॉर्म बॉईज पुन्हा एकदा स्पर्धेच्या अंतिम विजेते पदाचं स्वप्न साकारण्यासाठी याही वर्षी आम्हाला जरा मोजा असं ते नक्की म्हणतील. मनीष सर, उल्लेख चांगला केला सर आपण, की मागच्या वर्षी मी कोणत्या क्रमांकावर होतो आणि आता मला कोणत्या क्रमांकावर राहायचंय हे तुम्हालाच लक्षात घ्यायचंय.
आणि त्याचमुळे मागच्या वर्षाच्या आठवणी पुन्हा एकदा ताजा सौरभने केलाय. मागच्या वर्षी तो मालिकावीर होता, आता सुद्धा मला त्याच यादीत यायचंय. बॉल थेट जातोय स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार, षटकार साधावा. असतं माहितीये का, सौरभ विचारे हा असा क्रिकेटपटू आहे ना, त्याला तुम्ही जर त्याच्याशी तुम्ही चर्चा केली, त्याच्या समोर तुम्ही गेलात, तर तो कुठल्याही अँगलने आपण खूप मोठे आहोत, आपण खूप चांगली कामगिरी करतो असं काही तो दाखवणार नाही. पण छुपा रुस्तम प्रकारातला जो खेळाडू असतो ना, मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाला 10 दिशांमध्ये धावडवणारा अशा प्रकारचा तो क्रिकेटपटू आहे. सर म्हणतात ना की दिसते तसं नसतं म्हणून जग फसतं, आणि फसवलंय खरं तर सौरभने. मग सुरुवात अशी स्लो झाली, वाटलं होतं की 35-40 मध्ये निपटतील स्टॉर्म बॉईज, पण ती वादळापूर्वीची शांतता होती आणि आता वादळ आलाय मैदानाच्या आतमध्ये. नावाप्रमाणे खेळ चाललाय स्टॉर्म बॉईजचा. सौरभचा खेळ 35चा राहिलाय, आतापर्यंत 55 झाल्यात स्टॉर्म बॉईजच्या. फुल टॉस बॉल दिला निमंत्रण, ते स्वीकारलं, बॉलला थेट पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. फलंदाजी काय खेळतोय मैदानाच्या आतमध्ये सौरभ. म्हणजे वय वाढतं पण खेळ सुद्धा तितकाच चांगला बहारदार होतो. असंच प्रमाण मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडू 41 धावा कुटलेले आहेत सौरभने. स्टॉर्म बॉयची धावसंख्या 61 झाली, 61. पुढचा बॉल राज, चांगला बॉल प्लेसमेंट, नियंत्रण आहे फटक्यांवर. म्हणजे प्रत्येक बॉल काय सीमारेषेच्या बाहेर नाही जाणार, कधी कधी नियंत्रण ठेवावं लागलं, तेच नियंत्रण सौरभचं पाहायला मिळालं. स्टॉर्म बॉईज संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा, 2 फलंदाज बाद. शिवाज्ञा 11. जर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी नसलात तर मग तुम्हाला पेनल्टी बसेल. त्याचमुळे दोन्ही संघ तुम्हाला मी हा सेकंड कॉल देतोय. श्री मरियाई मागणी आणि दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा. 4 षटकं संपलेली आहेत. आपण बघूया, पहिल्या षटकात धावा होत्या 3, दुसऱ्या षटकात धावा होत्या 7 म्हणजेच 10 झाल्या, तिसऱ्या षटकामध्ये एकूण 22 आल्या आणि चौथ्या षटकामध्ये 30 आल्या. तर हा चढता क्रम आहे स्टॉर्म बॉईज या संघाचा. आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपल्या संघाला सावरण्यासाठी आलेले आहेत प्रेम कदम जे कॅप्टन, आणि कॅप्टनने संधी निर्माण केली होती. बॉल शॉर्टस्टॉपला कलेक्ट केला जातोय, चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी, त्यावर सुद्धा मोठा फटका खेळण्याचा मनसुबा होता फलंदाजाचा, पण यावेळेस तितकंसं यश नाही मिळालं. कॅप्टन यांनी महत्वाचं षटक हाताळण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण 6व्या षटकापेक्षा आताच्या घडीला 5व्या षटकाला खूप जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि तेच महत्व ओळखताना, या सामन्याचं गांभीर्य तपासताना गोलंदाजीसाठी प्रेम पावलं चुकली आणि त्यामुळे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न नाही झाला. कधी कधी माघार घेणं सुद्धा आपल्या संघासाठी सोयीस्कर असतं आणि म्हणूनच एकही निगेटिव्ह पॉइंट नको या षटकामध्ये. प्रेम कदम यांचा तोच मानस आहे. धावसंख्या स्टॉर्म बॉयची 63, अमर तावरी स्ट्रायकर सेंडला. फुलिंग बॉल बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल पोहोचतोय धीम्या गतीनं काऊ कॉर्नर झोन मध्ये. क्षेत्ररक्षण थोडंसं कॅज्युअल राहिलं आणि त्या संधीचा फायदा फलंदाजांनी उचलला. स्ट्राईकवर कोणीही असू द्या, संघाचा फायदा होतोय. अमर तावरी यांनी देखील चांगला खेळ दिलेला आहे. कधी कधी सपोर्टिंग रोल सुद्धा हिट होऊन जातो, तेच मैदानात पाहायला मिळालं. सौरभ एका बाजूने लढतोय आणि त्याला साथ अमर तावरीची मिळते. तिसऱ्या विकेटसाठी उत्तम भागीदारी स्टॉर्म बॉईज संघाकडून.
चांगला बॉल वेग भन्नाट आहे, पण विकेट किपर चुकलेत आणि त्या चुकीचा फायदा फलंदाजांनी उचलला. बाईची एक धाव मिळते. बघा, या चुका महागात पडू शकतील. जसा तो नो बॉल, अजूनही पुन्हा एकदा ती चर्चा मी करेन. सर्व काय सुरळीत चाललं होतं, सर्व काय ओके मध्ये चाललं होतं, पण त्यानंतर नो बॉल आला, पुढच्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर षटकार आला आणि त्यानंतर मग मागे वळून पाहिलं नाही स्टॉर्म बॉयज संघाने. सौरभचं अर्धशतक होईल का चर्चा ती होते. 15 चेंडूंमध्ये 43 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मागच्या वर्षीच्या मालिकावीराने म्हणजेच सौरभने दिलेलं आहे. ऑन ड्राईव्ह एलिव्हेशन तितकं नाही आहे. बॉल काऊ कॉर्नरला, सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण तितक्याच वेगानं योग्य तो एंडला तो थ्रो क्षेत्ररक्षकाचा. या अगोदर आपण मिस्टर तुषार कांबळे यांचा खेळ पाहिला, जो वैयक्तिक धावसंख्येमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. आता पाहूया त्या यादीमध्ये बदल होईल का आज पूर्ण दिवसभरामध्ये. धावसंख्या 67. धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला सरकले आणि त्यानंतर बॉलला स्लॅश करताना पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार, स्क्वेअर ऑफ द विकेट, षटकार. सर म्हणतात की वेल बिगन इज हाफ डन, पण क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी तसं नसतं. सुरुवात तितकी चांगली नव्हती, योग्य नव्हती, पण मध्यांतर सुपर हिट राहिलंय आणि आता एंड सुद्धा चांगला होतोय की काय. धावसंख्या 73 झाले स्टॉर्म बॉयजची. अमर तावरी 23 वर पोहोचलेत बघता बघता. पुढचा बॉल प्रेमचा, पुन्हा एकदा पायांची स्ट्राईड मोठी करून फुल टॉस ऍडजस्ट करायचा होता. बॅटची एज, बॉल बॅकवर्ड केलेला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. अमर थकले आहेत पण ते जिद्द नाही सोडणार, 2 धावा कंप्लीट करणार. 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकां समाप्तीनंतर स्टॉर्म बॉयज संघाची धावसंख्या आहे 75 धावा, 2 फलंदाज बाद, 75 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 72 धावांची भागीदारी स्टॉर्म बॉयज या संघाकडून सौरभ आणि अमरची राहिलेली आहे 3ऱ्या विकेटसाठी, ज्यामध्ये सौरभचं कॉन्ट्रीब्युशन आहे 44. क्या बात आहे रोहा स्पोर्ट्स, जशी मी सूचना दिली तुम्हाला ऑन स्क्रीन छायाचित्रासह त्यांचा वैयक्तिक खेळ पाहायला मिळते. सौरभ विचारे नाबाद 44, अमर तावरी नाबाद 25. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 75. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. याच वेगानं खेळ झाला तर 90 तर होतीलच, पण पाहूया शेवटच्या षटकासाठी नेमका गोलंदाज कोण येतोय. सुयोग देवकर आणि आता अर्धशतकाच्या उंबरट्यावर आहे सौरभ विचारे. 16 चेंडू 44 धावा. या अगोदर एक अर्धशतक हुकलंय तुषारचं पहिल्या सामन्यामध्ये आणि यावरून सरकून खेळलाय बॉल. फाईन लेगला क्षेत्ररक्षक यावेळेस पोहोचतोय, बॉल अडवतोय. एका धावेला 2 धावात बदलायचा प्रयत्न केला नाही कारण डेंजर एंडला होता सौरभ आणि अजूनही 5 बॉल शिल्लक आहे, मौका मिळेल. कधी कधी या कॅल्क्युलेशनने जावं लागतं, म्हणजे स्ट्राईक मिळायची आहे पण आपला जो साथीदार आहे तो देखील चांगलाच खेळतोय, त्याचा गडी का गमवायचा, म्हणून नकार दिला सौरभने धावेसाठी. तो धाव घेऊ शकला असता पण अंडरस्टँडिंग आहे. पार्टनरशिप 73 धावांची राहिले. श्री मर्याई वांगणे आणि श्री दत्तकृपा मुळगाव शिवात्न 11 संघ करणार आपण लगेचच तयार राहा. येस कॉम्बॉक्स. बघा पेनल्टी बसेल कारण या अगोदरच पेनल्टी बसलेली आहे, त्यामुळे थोडं स्ट्रिक्ट आहोत आयोजक, त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. धावसंख्या 77 झाले. सौरभ 45 वर आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेक्षकांचा जल्लोष, समर्थकांची इच्छा अर्धशतकाची आहे, पण यावेळेस बॉलला जाऊ दिलंय. एक्स्ट्रा रन मिळते, ती गोळा केली. 1 धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 78 धावा, 78 रन्स ऑन बोर्ड. या षटकात आता परत 2 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज सुयोग देवकरने. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला. पंचांच्या उजवीकडून तो स्टार्ट घेतोय. फील्ड पोझिशन तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळते या शेवटच्या षटकासाठी. पण यावेळेस पुढे ठेवलेला बॉल पुन्हा एकदा पुढे ठोकलाय. हे जग त्यांनाच ओळखतं ज्यांच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे. अर्धशतक पूर्ण करतोय तो म्हणजेच फलंदाज सौरभ विचारे. दुसरी 50 आहे. पहिली 50 तुषार
कांबळे, म्हणजे पहिला सामना तुषारचा आणि हा दुसरा सामना सौरभचा. 18 चेंडूमध्ये त्यांनी ते अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 84 धावा. आणि आता मग संधी मिळाली, बॅकफुटला सरकून ऑन साइडला पूल करून बॉलला गुल केलंय. डीप मिड विकेट सीमारेषा पार. आणखीन एक धमाकेदार षटकार. पोचते 90 रन्स ऑन बोर्ड. काय खेळ. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी स्वतःला वेळ द्यावा लागतो, तेच या दोघांनी करून दाखवलेलं आहे. सौरभने सुरुवातीला 100चा स्ट्राईक रेट ठेवला. पॉवर प्ले मध्ये सौरभ नाही खेळला. त्यांनी स्वतःचा वेळ घेतला, थोडीशी ऍडजस्टमेंट केली, आयसाईट पक्की केली आणि एकदा ते सुरू झाले मग त्यांनी थांबण्याचा विचार नाही केला. तोच खेळ आतापर्यंत सातत्यानं 300 स्ट्राईक रेट, 7 षटकार, 1 चौकार. सौरभ ओव्हर द विकेट अँगलचा वापर यावेळेस गोलंदाजाने योग्य केला. विकेट किपर थोडे चुकले बॉल गॅदर करताना. बाईची 1 धाव मिळाली. एक धाव वाचवणं महत्वाचं होऊन बसलेलं आहे श्री जोगवीरदेव प्रसन्न पोस्टाची वाडी संघाला. चला वांगणी आणि मुळगाव शिवाज्ञा, आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. टॉस बॉक्सच्या जवळ आपण लगेचच इनिंग ब्रेकमध्ये टॉस करूया. शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या डावातला. 91 धावा, 2 फलंदाज बाद. याच बॅटची टॉपेज, गोलंदाज स्वतः सुयोग, बॉल खाली, पार्टनरशिप. शेवटच्या बॉलवर झाली ब्रेक. 3 विकेट्स, 91 धावा. स्टॉर्म बॉय जिंकण्यासाठी 92 ची गरज. 36 चेंडू आणि 3 धावा ऍड करायच्या आहेत. बरोबर, 3 धावा पण ऍड करूया म्हणजे आता 95 धावा जिंकण्यासाठी आहेत. कोलाड क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आदरणीय दिनेश शेठ पाशीलकर आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर विजयदादा, आपल्याला मी विनंती करीत आहोत की आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमच्या टॉस का बॉसच्या कक्षामध्ये यायचं आहे. आणि तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. त्यांच्या शुभास्ते आपण देऊया मॅच संपल्याच्या नंतर, पण तत्पूर्वी त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडूयात. देखील आपण पूर्ण करणार आहोत. टॉप 12 मधील आणखीन एक महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीस आलेला आहे. चेक एक फक्त सन्मान घेऊया प्रथमेशजी. याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित असणारे विजयजी ठाकूर यांचं आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. आज रोहा तालुका प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये ते व्यासपीठावरती उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू वन्स अगेन प्रथमेश ठाकूर. ओमेगा आणि आरटीपी आणि टॉसची प्रक्रिया इथे आपण पूर्ण करणार आहोत. महत्वपूर्ण सामना अगदी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पुढचा सामना एका बाजूला श्री मरियाई वांगणी आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री दत्तकृपा मुळगाव शिवाद 11 सागर बोबाड यांच्या नेतृत्वाखाली संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल, तर दुसऱ्या बाजूला सुराग दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली मैदानाच्या आतमध्ये संघ उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. ओमेगा आणि आरटीपीएल शिवाज्ञ 11 संघ नायक कॉल करतील. ओमेगा इज द कॉल अँड ओमेगा इट इज. टॉस जिंकलाय. सगळं टॉस इम्पॉर्टंट होता. मान्यवरांचा आभार. आपण मंचावरती विराजमान होऊ शकता. टॉस महत्वाचा होता. टॉस जिंकलेला आहात. डिसिजन काय असेल? क्षेत्रक्षण करू आम्ही. यापूर्वी मॅचेस दमदार झाल्या तुमच्या, चांगला खेळ राहिला, पण या मॅच साठी सुपर टॉप 12च्या मॅच साठी काही नवीन रणनीती असेल, प्लेइंग 11 मध्ये काही महत्वपूर्ण बदल असतील?
प्लेइंग इलेव्हन ऑलमोस्ट सेम असेल. दोन बदल आहेत. आणि ॲज पर टीम बॅट्समननुसार प्लॅनिंग केलेली आहे आम्ही. त्यावर बघू आता कसं काय. किती एक्सायटेड होता या टॉप 12च्या मॅचसाठी आणि खरं तर कसा प्रवास राहिला आतापर्यंत आरटीपीएलचा या चौथ्या पर्वाचा? बट ऑब्वियस म्हणजे एक्साइटमेंट आहेत. वर्षभर थांबतो आणि तालुक्यातली मोठी स्पर्धा ही. पहिली मॅच आम्ही वन साईड जिंकलो, दुसरी मॅच हारलो. म्हणजे सुरुवात चांगली असून नंतर आम्हाला मिडल ऑर्डर चालली नाही, पण तिसऱ्या मॅचला आमची परफॉर्मन्स झाला. आता बघू या मॅचला. खूप शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी सुराग. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स तर चांगलाच राहिला, टीम एफर्ट्स पण दमदार राहिले. ती एन्जॉय केली ती स्पर्धा, काय सांगाल प्रतिभा? वर्षातली मोठी स्पर्धा आहे रोहा तालुक्यातील, तर एन्जॉय करून खेळू. हार जीत काय खेळात होत राहील, पण 100% प्रामाणिक प्रयत्न करू की जिंकण्याचा. खूप शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी असतील. टॉस बॉक्स मधून माहिती आहे दत्तकृपा मुळगाव शिवात्न 11 संघानं जिंकलाय टॉस आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तत्पूर्वी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण लगेचच जोडले जाणार आहोत. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये रायगड जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक, सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये यांचा आवाज आपण ऐकतो. शब्दसाठा प्रचंड. खरं तर ज्या समालोचकाकडे अभ्यासू समालोचक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतोय, ॲडव्होकेट संदीपजी जगे सर आपल्याला जोडले गेलेले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्वागत आहे सर आपलं देखील. येस येस, थँक्यू सो मच प्रथमेश. गेली 5 दिवस सातत्याने प्रथमेश संपूर्ण धुरा सांभाळतोय आणि त्याला आज हातभार लावण्याचा प्रयत्न या समालोचन कक्षामधून आमचा असेल. जगन्नाथ धोंडगे संपूर्ण स्पर्धेमध्ये गेल्या 3 आरटीपीएलच्या पर्वामध्ये प्रत्येक अंतिम सामन्यामध्ये तो खेळला होता. त्याला आपण स्क्रीनवरती पाहिला. रोहा स्पोर्टने ही क्षणचित्रे आपल्यासाठी दाखवली. पहिला चेंडू स्वराज देवळे, पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट आणि या वेळेला तो दाखवतोय त्याच्या अनोख्या स्टाईलने सेलिब्रेशन की स्वराज देवळे कम इन अ फॉर्म. तालुका प्रीमियर लीग आता मात्र अगदी आपण पाहिलं सुरुवात दमदार झाली आणि आता या स्पर्धेच्या शेवटाकडे आपण चाललेलो आहोत. अगदी आपण पाहिलं तर महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये श्री जोगीरदेव प्रसन्न स्वरराज ॲग्रोइन पोस्टाची वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये स्ट्रॉंग बॉईज. गतवर्षी या संघानं अगदी आपण पाहिलं तर चॅम्पियनशिपचे प्रबळ दावेदार राहिले होते आणि तो संघ आज मात्र मैदानाच्या आतमध्ये वन साइड डॉमिनेशन पेश करण्याचा प्रयत्न करतो. एकतर्फा डॉमिनेशन जणू काय आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या सत्रात फक्त 3 धावा आल्या होत्या, 2 विकेट गमावले होते. त्यानंतर फक्त 7 आल्या. 2 ओव्हर नंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 10 होत्या धावफलकावरती. पण त्यानंतर ज्या आक्रमणाला सुरुवात झाली 22, 30, 13, 16 या धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पुढील षटकांमध्ये पाहायला मिळाल्या. धावांचा उच्चांक काढण्याचा प्रयत्न केला आणि 94 धावांचा जणू काही हिमालया पर्वता इतका मोठा डोंगर समोर आणून उभा ठेवलाय. या डोंगराला सर करायचंय. स्वराज गोलंदाजी मागपती षटक क्रमांक पहिलं. पॉवर प्ले ते षटक. काय चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. त्या स्पॉटकडे अक्षरशः प्रेम कदम पाहत राहिला. टप्पा पडल्याच्या नंतर ज्या प्रकारे उसळी घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये संदीप सर अगदी गुड लेंथ वरती पडल्याच्या नंतर जो टॉस झाला, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. ऍब्सोल्युटली. आणि यासाठी ओळखला जातो ना, कारण स्वराज देवळेने गतवर्षी अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्याची नामांकित क्रिकेट स्पर्धा पीएनपी क्रिकेट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गोलंदाज असण्याचा मान पटकावला आणि त्याच्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी काय असतं ना, हे स्वराज देवळेने गेल्या 2 वर्ष दाखवलेलं आहे. यावेळेस देखील मात्र आपण पाहतोय बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला, बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल. स्वराज देवळे गब्बर स्टाईल मध्ये सेलिब्रेशन करतोय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये तो आणखीन एक विकेट पटकावतोय. वॉट बॉलिंग स्वराज देवळेला आपण पाहतोय. खरं तर जेन्युइन ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे आणि या महत्वपूर्ण खेळाडून महत्वपूर्ण फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. अगदी आपण पाहतोय कॅप्टनची विकेट मिळवली आहे आणि आता प्रेम कदम मैदानाच्या बाहेर येतोय.
मला वाटतं आज या व्यासपीठावरती घेणं गरजेचं आहे, आणि तो म्हणजे समालोचन कक्षामधून त्या विषयाला नक्की मी थोड्या अंशी सुरुवात करतोय की डावखुऱ्या गोलंदाजाविरुद्ध कसं खेळायचं. रोहा तालुक्याच्या फलंदाजांना भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या वेळेला डावखुऱ्या गोलंदाजांच्या विरुद्ध कसं आक्रमण करायचं. फार कमी गोलंदाज रोहा तालुक्यांमध्ये डावखुरे गोलंदाज आहेत, आणि मग ज्या वेळेला कुणाल कुंडाळकर असेल किंवा आता स्वराज देवळे असेल, त्याच्या अगोदर मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले होता मनीष कुचेकर असेल, असे गोलंदाज जे नव्याने भरारी घेत आहेत, अशा गोलंदाजांविरुद्ध कसा सामना करायचा. आणि त्याच्यामध्ये स्वराज देवळेची कर्तबगारी, सातत्य मैदानात भाव खाऊन जात आहे. चांगला चेंडू हा देखील आपण पाहतोय बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि सिंगल इथे मात्र प्राप्त केले जाईल. पहिली धाव फलकावरती अंकित झालेली आपण पाहतोय. स्वराज देवळे अगदी गतवर्षी या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब त्यानं पटकावला आणि PNP चषकामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्रेक्षकांसमोर तो आला. म्हणून रोहा तालुक्यातील मॉडर्न डे क्रिकेटमधील वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर मध्ये त्याची वर्णी आपल्याला लागलेली पाहायला मिळते. स्वराज देवळे गोलंदाजी मागवती होतोय सज्ज. पुढचा चेंडू स्क्वेअर विकेट खेळायचा होता. लाऊड अपील सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. पंचांनी सहमती दर्शवली आहे. स्वराज देवळे काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. भन्नाट, अचूक, आक्रमक, भेदक, तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट मिळवले. तिसरा फलंदाज शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. ॲब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अचूक टप्पा, भेदक मारा, अटॅकिंग बाणा त्यानं मैदानामध्ये सेट केलेला आपल्याला पाहायला मिळाला. सर, अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. जर तुम्हाला वाचायचंय तर तुम्हाला अटॅक करणं अनिवार्य, आणि आता सध्या अटॅकिंग इंटेंटनं गोलंदाजी करतोय स्वराज मैदानामध्ये. ऍब्सोल्युटली, आणि ती करावी लागणार. स्वराज ला वरती जो विश्वास त्याच्या संघ सहकार्याने दाखवलाय. बघा, तुम्हाला RTPL मध्ये केवळ चौथ्या पर्वामध्ये आपण जेव्हा चर्चा करतोय ना, तेव्हा केवळ वर्तमानात चर्चा करून जमणार नाहीये, थोडं इतिहासात जावं लागेल. पहिल्या पर्वामध्ये स्टॉर्म बॉईज कुठे होते, दुसऱ्या पर्वामध्ये ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते, तिसऱ्या पर्वामध्ये ते अंतिम फेरीचं विजेतेपद त्यांनी साकारलं होतं, जिंकले होते ते. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की बघा, जेव्हा दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही हरलोय, या चेंडू नंतर आपण त्याची चर्चा करू. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि या षटकामधला हा चौथा फलंदाज बाद होतोय. स्वराज देवळेने एका षटकात तब्बल 4 विकेट आपल्या नावावरती नोंदवल्यात. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. एकतर्फा डॉमिनेशन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. बॅटच्या खालच्या फेजवरती बॉल लागला आणि तिथून मात्र एक चांगला झेल खरं तर त्या क्षेत्ररक्षकाने जज केला. जजमेंट फार सुंदर राहिले. 4 गड्यांची कत्तल एका षटकाच्या समाप्तीनंतर. अवघी एक धाव फलकावरती. जबरदस्त गोलंदाजी. कौतुक करावं तितकं कमी स्वराज देवळेचं. आता मला वाटतंय याची प्रशंसा करण्यासाठी आपल्याला डिक्शनरी खोलून बसावं लागेल. नाही, त्याच्याबद्दल करावं लागेल, पण ज्याची चर्चा आपण करत होतो ना की पहिल्या पर्वाच्या नंतर आपण दुसऱ्या पर्वात जेव्हा आलो, स्टॉर्म बॉईज संघ अंतिम फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला, पण अंतिम फेरीमध्ये आई सासाईवाली तुलसी फायटर संघाने म्हणजे तेजस नरेच्या संघाने, विशाल लाडच्या संघाने त्यांना पराभूत केलं आणि ते विजेते ठरले. त्यानंतर जेव्हा तिसऱ्या पर्वामध्ये आपण गेलो, तिसऱ्या पर्वामध्ये काय पाहायला मिळालं होतं, स्टॉर्म बॉईज संघाचा पूर्णपणे स्पर्धेवरती पगडा असलेला पाहायला मिळाला. त्यांचे संघ मालक जेव्हा फायनल जिंकले तेव्हा त्यांनी एक सांगितलं होतं की गेल्या वर्षी आम्ही जे हरलो होतो ना, तिथेच आम्ही ठरवलं होतं की नाही, या वर्षी फायनल मारायचीच. आणि मग तिसऱ्या वर्षी जिंकल्यानंतर या वर्षी त्यांनी 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे दोन्ही महत्वाचे खेळाडू सौरभ विचारे, स्वराज देवळे हे आपल्या संघात काही करून असले पाहिजे. स्वराज देवळे मग कर्णधार आहे, सौरभ विचारे संघामध्ये आपल्याकडे असलाच पाहिजे. यासाठी पूर्णपणे संघाचं जे प्लॅनिंग आहे ते त्यांनी ठरवलं. मग किती पॉइंट असतील, कोणते पॉइंट्स असतील, तो नंतरचा अभ्यास राहिला. पण हे 2 खेळाडू जर संघामध्ये राहिले, रिटेन केले, कर्णधार तर आहेच पण त्याच्या जोडीला सौरभ असेल, तर आपण संपूर्णपणे स्पर्धेवरती वर्चस्व गाजवू शकतो. हे संघ प्लॅनिंगचं, त्यांच्या मॅनेजमेंटचं आणि त्याच वेळेला त्यांच्या संघ मालकाचं, याच्यासाठी आपण अभिनंदन केलं पाहिजे. येस, अगदी आपण पाहिलं तर ते कॅल्क्युलेशन लावून अगदी संघ बांधणी करणं हे प्रत्येकाला महत्वाचं आहे. पण दरम्यान मैदानाच्या आतमध्ये गंबे ब्रदर्स सध्या चांगली कामगिरी करतात. दीपक गंबे आल्यात गोलंदाजी मार्कवरती, वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर फ्रॉम दिस टीम.
प्रचंड दांडगा अनुभव या खेळाडूकडे. आदरणीय चेतनजी कोरपे साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचंय. त्यांचा स्पर्धेच्या वतीनं स्वागत केलंय फलंदाजानं. सरळ बॅटनं लॉप केलं, पाठवलं वाईड श्लोंगोच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. पायटा हॉटेल षटकार. फलंदाज म्हणाला असेल की भरपूर कौतुक झालं स्टॉर्म बॉयजचं, चला जरा आमच्याकडे पण बघा, आम्ही ही चांगली बॅटिंग करू शकतो. आणि ऋतिक निवातेने हे मैदानामध्ये दाखवून दिलंय की फटके आम्ही सुद्धा खेळू शकतो. समोर विवेक बाईत आहे, विसरवून जमणार नाही. ऋतिककडे अफलातून फटके आहे, विवेक बाईतकडे सामना फिनिश करण्याची ताकद आहे. इथून जर तुम्ही सामन्यामध्ये थोड्या अंशी का होईना स्वतःला झोकून दिलं ना, हा सामना सुद्धा काटेकी टक्कर होऊ शकतो. पण फलंदाजांना स्वतःचं रूप ओळखावं लागेल. ज्याला म्हटलं जातं ना की स्व ओळखा, स्वतःला ओळखा, तर आपण पूर्णपणे जगाला ओळखू शकतो. आदरणीय प्रतीकजी मोरे यांना देखील विनंती असेल की आपण देखील मंचावरती या. प्रेक्षकांमध्ये अगदी आमच्या मॅनेजमेंट टीम मेंबर्सने आपल्याला पाहिलेलं आहे आणि त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत. षटकारानंतर थोडं सेन्सिबल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल एकवटली जाते. यावेळेस खोलातला चेंडू फटक्यात चांगला खोदून काढलाय अक्षरशः. हा बॉल मात्र पाठवलाय पुन्हा एकदा. प्रेक्षक कक्षामध्ये ऍक्शन रिप्ले बघा. खोला टाकण्याचा प्रयत्न केला, अक्षरशः खोदून काढला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दीपक गंभेच्या विरोधामध्ये षटकार आपण पाहतोय. संदीप सर, असं म्हटलं जातं की सेनापती को गिरा दो, सेना अपने आप गिर जाएगी. आपण त्याच्यासाठी आता सेनापती नक्की कोण हे ओळखावं लागेल ना दीपक गंभीर आणि टीमला. कारण विवेक बाईत असा फलंदाज आहे जो सामना फिनिश करण्याची ताकद त्याच्याकडे अफलातून आहे. कारण गतवर्षी जेव्हा आरटीपीएलच्या 4थ्या पर्वामध्ये साधारण मला वाटतं की 7 किंवा 8 चेंडूत 25 धावा चेस करायच्या होत्या. विवेक बाईत बॅटिंगला गेला 3ऱ्या सीझनला, बरोबर आहे. आणि 1 बॉल 5 हव्या होत्या. त्यावेळेला विवेक बाईतने षटकार भिरकावला होता. त्यामुळे फिनिशर आहे तो, त्याला माहिती आहे की कसं खेळायचंय. याही वेळेला आपण पाहतोय विवेक बाईतच्या बॅट मधून निघालेला तुफानी सलग दुसरा, दे धक्का घे चक्का. वेळेला आपण पाहतोय लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर याच्यामध्ये असणाऱ्या बरोबर गॅपला त्याने ओळखलं होतं आणि त्या गॅप मधून हा फटका सजवला. इतकं सोपं नाहीये. दीपक गंभे ज्या वेगाने गोलंदाजी करतो त्या वेगावरती स्वार व्हायचं, तो टायमिंग साधायचं आणि त्या पद्धतीने फटका जमवायचा आणि तो बरोबर फ्लॅट 6 भिरकून द्यायचा. विवेक बाईतकडे असणारे हे फटके 2 षटकामध्ये 22 धावा धावफलकावरती आल्यात. कदाचित तो त्याच्या सहकार्याला म्हणत असावा की साधारण ऍव्हरेज आपण राखलंय. पहिल्या ओव्हरला रन आल्या होत्या, झाला तो इतिहास झाला. आता पुढे आपल्याला या मैदानाचा भूगोल बदलवायचा असेल तर सामन्यामध्ये विजय आणण्यासाठी ही खेळी साकारावी लागेल. 24 मध्ये 73 हवे. 2 षटकाचा काय पूर्ण झाला. 22 धावा पटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर फक्त 1 धाव होती, 4 विकेट होते. ज्या प्रकारे पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 3 धावा 2 विकेट, त्याला ठोसा देत असताना, प्रत्युत्तर देत असताना स्वराज देवळनं देखील ते करून दाखवलं. आणि व्हेरी सेकंड ओव्हर लगेचच दुसऱ्या ओव्हरमध्ये धावांची वसुली करण्याची सुरुवात देखील झाली. म्हणजे जशाच तसं प्रत्युत्तर दिलं गेलंय या डावामध्ये आपण पाहतोय. बॉलिंग मार्कमध्ये ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाज आता पुन्हा एकदा स्वराज देवळेला आपण पाहणार आहोत. लेफ्ट आर्म फास्ट बॉलर. पहिल्या ओव्हरमध्ये ज्यानं फलंदाजांची तारांबळ अक्षरशः उडवली होती, पहिल्या ओव्हरमध्ये ज्यानं तब्बल 4 गड्यांची कत्तल केली होती, तो गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलेला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती सिंगल. स्वराज देवळेच्या अगेन्स्ट शांत आणि संयमी सुरुवात करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा आपल्याला नेहमी पाहायला मिळतोय. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे 23 या आकड्यावरती. स्वराज वळतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल कोला टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करतायत स्वराजच्या अगेन्स्ट. सेन्सिबल अप्रोच संदीप सर वापरण्याचा प्रयत्न फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलला प्राधान्य देत आहेत. सिंगलला प्राधान्य हे थोड्या अंशी का होईना मी म्हणेन की सांभाळून खेळणं या सिमिलर वर्ड्स मध्ये त्याला टाकता येईल आपल्याला. पण त्याच वेळेला स्वराजला सांभाळून खेळावं किंवा त्याच वेळेला खराब चेंडूंची वाट पाहावी. यामध्ये जेव्हा आपण अडकलेलो आहोत किंवा फलंदाज अडकलेला आहे, स्वराज देवळेने सुद्धा ओळखलेलं आहे की मग जी डबल माइंडेड सिच्युएशन बॅटरची आहे ना, फलंदाजाची आहे, त्या सिच्युएशन मधून आपणच मैदानामध्ये हिरो ठरू शकतो. आणि म्हणून स्वराज देवळे बघा
समोरच्या फलंदाजाला कधी फुलर लेंग टाकायचा, कधी थोडासा शॉर्ट ऑफ चा चेंडू टाकायचा किंवा त्याच वेळेला गुड लेंग स्पॉट वरून चेंडू बाहेर काढायचा, हे सगळं कसं कौशल्य तो मैदानावरती जोडतोय. यावेळेस मात्र फुल टॉस होता, ऑन साईडला वळवलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत. तो एक मेंटली प्रेशर क्रिएट केलं असं मला वाटतंय स्वराजने, की आता बॅट्समनच्या मनामध्ये ते त्याने टाकलंय स्वतःहून, की आता जसा स्वराज येईल की आपल्याला त्या ओव्हरमध्ये सांभाळूनच खेळायचंय. मला वाटतं ते स्वराजनी ते मेंटली प्रेशर क्रिएट केलं बॅट्समनवर. ऍब्सोल्युटली. आणि हेच तर मला म्हणायचंय की बघा, पहिल्या षटकामध्ये जेव्हा तुम्ही 4 विकेट घेता ना, ऑटोमॅटिकली ते प्रेशर निर्माण होत असतं की नाही बाबा चला ही ओव्हर सांभाळून खेळूया, याला थोडं सांभाळून खेळूया, याच्या अगेन्स्ट मध्ये काही धावा येतील त्या येतील, सिंगल डबल्स त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया आणि मग तेवढ्याच धावांवरती समाधान मानण्याचा प्रयत्न आतापर्यंत तरी पाहायला मिळतोय. आणि त्याच्यामुळे 4 गडी बाद 26 या धावा धावफलकावरती आल्यात. पण 95 धावा चेस करायच्या असतील तर हा माइंडसेट किती उपयुक्त हे सुद्धा ठरवावं लागेल. मुख्य गोलंदाजावरती जर का हल्ला झाला तर इतर गोलंदाजांचा आत्मविश्वास कमकुवत होईल असं तुम्हाला वाटत नाही का, की जर आता स्वराजच्या अगेन्स्टच चांगली आपण बॅटिंग केली, हा इंटेंट जर फलंदाजाने ठेवला असता तर? नाही बघा, क्रिकेटमध्ये आपण इथून मैदानाच्या बाहेरून चर्चा करणं फार सोपं असतं. सिच्युएशन जेव्हा क्रिकेट तुम्ही खेळता आतमध्ये, जेव्हा तुम्हाला मैदानामध्ये घाम गाळावा लागतो, तेव्हा कळतं की बाबा किती डेंजर सिच्युएशन मैदानामध्ये आहे. भल्या भले मैदानामध्ये गार होताना पाहिलेले आहेत आपण. त्याच्यामुळे स्वराज देवळेच्या विरुद्ध धावा बनवणं इतकं सोपं नाहीये, सहज नाहीये. आणि ते त्या दोन्ही फलंदाजांना सुद्धा माहिती आहे. आणि त्यामुळे त्यांना थिंक टँक मध्ये माहिती असेल की चला 18 मध्ये आता 26 आलेले आहेत, येणाऱ्या 18 मध्ये 69 बनवायचे असतील तर 23 ची सरासरी राखावी लागेल. अलीकडच्या आधुनिक परिभाषेमध्ये भास्कर, जेव्हा 23 धावा बनवायचे असतात तेव्हा आपण त्याला म्हणतो ना की पर ओव्हरला 4 सिक्स मारायचे आहेत. सो किंवा 3 मोठे स्ट्रोक हे आलेच पाहिजे. या पद्धतीने तो खेळला जाईल गेम. पण गेम जेवढा कागदावरती सोपा वाटतो तेवढा मैदानावरती बिलकुल नाही, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. येस, आणि याच दरम्यान अगदी आरटीपीएलचा आनंद घेण्यासाठी आपल्या रॉयल मंचावरती रॉयल व्यक्तिमत्व विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांचं महत्वपूर्ण सहकार्य आपल्या स्पर्धेला लाभलेलं आहे. आदरणीय जयवंतदा, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि मंचावरती काही सन्मान आपण लगेचच करून घेणार आहोत. आदरणीय चेतनजी कोरपे साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. राजू दादांना विनंती करेन की आपल्या शुभ सन्मान आपण करायचा आणि त्यांच्या समवेत अगदी आपण पाहतोय संदेशी दळवी साहेब देखील आहेत, त्यांच्या शुभ सन्मान आपल्या मंचावरती पार पाडतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान करण्यास स्पर्धेची ओळख, आपुलकी जपली, बांधिलकी जपली आहे. या स्पर्धेनं मैत्रीपूर्ण संबंध हे जपलेले आहेत आणि अतिथी देवो भव या परंपरेनुसार आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान आपल्या मंचावरती. आदरणीय प्रतीकजी मोरे यांना देखील विनंती आहे की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. रोहा तालुका प्रीमियर लीग च्या वतीनं हा आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहत आहोत. धन्यवाद सर्व मान्यवरांचा स्पर्धेच्या वतीनं पुनश्च एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि येस, आदरणीय जयवंतदादा मुंडे यांचं देखील आपल्या मंचावरती आगमन झालंय. मोस्ट वेलकम. खरं तर राजूदादा जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा ते आपल्या मंचाची शोभा वाढवतात, ते येतात कारण आपल्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या पाठीशी भक्कमपणे ते उभे आहेत. आमच्या प्रमोद शेठ मस्कर असतील, डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी अगदी आपण पाहतोय, एक रुबाबदार नेतृत्व आणि तितकंच चांगलं दमदार व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती आपण पाहतोय. स्वागत आहे उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट प्रेमीचं, क्रीडा रसिकांचं. स्वराज देवळेचा 2 षटकांचा स्पेल, संदीप सर 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 5 धावा खर्च आणि 4 तब्बल विकेट. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. लाजवाब आक्रमक आणि अटॅकिंग गोलंदाजीचा बाणा त्यानं उराशी बाळगला आणि त्यानंतर मात्र त्याने सुंदर गोलंदाजी केली. 18 बॉल आणि विजयासाठी येणाऱ्या 18 बॉलमध्ये 69 धावांची गरज आहे. याच मैदानावरती 18 बॉलमध्ये 55 धावा होताना देखील आपण पाहिलेल्या आहेत. 3 बॉल ठेवून तो विजय मिळवला होता. जगन्नाथनं तो कारनामा करून दाखवला होता. पण यावेळेस मात्र बघा आक्रमणाला झाले सुरुवात. ओव्हर द बॉलर सेट गोलंदाजाच्या डोक्यावरनं थेट पाठवलाय. बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध सीमारेषेच्या बाहेर. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. पायटॉटे षटकार. या क्षणाची तर आपण वाट पाहत होतो ना आतुरतेने, की विवेक बाईतने मैदानामध्ये आतापर्यंत 2 षटकार भिरकावले होते. समोर कोणता गोलंदाज येईल, कोणता प्रतिस्पर्धी असेल, त्याला उत्तर कसं द्यायचं, कोणत्या स्वरूपाचं द्यायचं. विवेक बाईतच्या बाटमधून निघालेला हा या सामन्यातला 4था षटकार.
जे आपल्याला पाहायला मिळते. ग्रुप मीटिंग घेण्यास भाग पाडलं या दोन फटक्यांनी अक्षरशः. आणि बघा ना, असं असतं ना की खेळ फक्त ताकदीचा नसतो, तो वेळ, संयम आणि विवेकाचा असतो. आणि आज मैदानामध्ये विवेक तेच म्हणत असावा की नावाला साजेशी कामगिरी. विलियम शेक्सपियरचं फार एक सुंदर वाक्य आहे की नावात काय ठेवलंय, पण त्याच्या खाली त्यांनी स्वतःचं नाव लिहिलं होतं आणि म्हणून नावात बरंच काही ठेवलंय असं विवेक म्हणत असावा. आणि ते आज मैदानामध्ये विवेक रूपी चित्र आपण मैदानात पाहिलं सुद्धा. 24-18 मध्ये साधारण 69 बनवायच्या होत्या. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार भिरकावून दिले. त्याच्यामुळे तुमच्या फलंदाजी मधली जी ताकद आहे ना, ती मैदानावरती तेव्हाच दाखवायची असतं जेव्हा आपण. आणि समोर प्रतिस्पर्धी गोलंदाज कोण आहे? संदीप बटारे गोलंदाजीला आलेला आहे. आतापर्यंत गेल्या 15-20 वर्षामध्ये संदीप बटारेने मेडन ओव्हर टाकलेले आहेत, विकेट मेडन ओव्हर टाकलेले आहेत, हॅट्रिक घेतलेली आहेत, 6 बॉलला 6 धावा दिलेल्या नाहीयेत. अशा गोलंदाजाच्या विरुद्ध रन्स आहेत. बघा, तुम्ही मगाशी एक फार सुंदर उल्लेख केलात प्रथमेशजी की चांगल्या गोलंदाजाच्या विरुद्ध धावा जमवणं म्हणजे काय असतं. संदीप बटारे त्या प्रकारचा गोलंदाज आहे आणि त्याच्या अगेन्स्ट विवेकच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. नो बॉल आहे. धोक्याची घंटा वाजली आहे. ही धोक्या मराठीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे, आंधळा मागतो 1, देव देतो 2. बोलले सगळेजण बोलले. आणि त्या पद्धतीने आता इथे नो बॉल सुद्धा आला. त्याच्यामुळे गणित बदललं ना. इथे मला अजिंक्य सांगतात की आता 16 मध्ये 55 बनवायचे आहेत. त्यामुळे सामना बघा, RTPL ला हलक्यामध्ये घेऊ नका असं तेजेश नरे प्रत्येक वेळेला म्हणतो, प्रत्येक सामन्यात म्हणतो. आणि काल 15 मध्ये 55 झाल्यात. या वेळेला माहिती होतं. पण ऋतिक पात्रांना दुसऱ्या एंडला तो उभा राहून आतापर्यंत मजा घेत होता. त्याला माहिती होतं की बाबा सुरुवात मी केलंय ना, आता त्या पद्धतीने सामन्याला फिनिश कडे नेऊ. आता अँकरचा रोल तो सध्या प्ले करतोय मैदानामध्ये, कारण त्याला माहिती आहे की विवेक सध्या अटॅकिंग इंटेंट न बॅटिंग करतोय. जो अटॅकिंग अप्रोच आपल्याला हवा होता तो विवेक बाईतनं आता नक्कीच सुरू केलेला आहे. सो आता इथून आता काय करायचंय ऋतिकला की सिंगल डबल करून त्याला फक्त नॉन स्ट्राईक एंड वरती जायचंय. 15 बॉल 54. शफल झाला, ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑन साईडला पाठवलाय, कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. समालोचन कक्षामध्ये पाठवलाय संदीप सर. आता फलंदाज विवेक बाईक देखील सांगतोय जागते रहो. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो राजू दादा, मी सचिन दादा, कारण मी ज्या ज्या वेळेला कॉमेंट्रीला रोह्यामध्ये येतो, कधी कोलाडला होतो किंवा लहानपणी म्हणजे साधारण एक 20 वर्षापूर्वी कोलाडला आपली स्पर्धा झाली होती आणि त्याही वेळेला असे चांगले चांगले क्रिकेटपटू पाहिला होता. विवेक हा तिकडचा खेळाडू आहे, म्हणजे महादेववाडी कोलाडचा खेळाडू आहे आणि तो त्या संघामध्ये टीमचा कॅप्टन किंवा टीमचा महत्वाचा खेळाडू या नात्याने अनेक वेळेला त्याने सामने जिंकवलेले आहेत. पण कधी कधी ना असं वाटतं की आपण खूप नशीबवान आहोत, अशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. स्विंग अँड मिस. यावेळेस मात्र फिरकीची जादू बोटांवरून आपल्या या खेळपट्टीवरती उमटवताना आपल्याला पाहायला मिळाला. यापूर्वी जरूर तू माझ्या अगेन्स्ट मोठे फटके खेळले, पण कमबॅक करण्याची क्षमता माझ्यामध्ये, तो अनुभव आहे आणि तो अनुभव सिद्ध करताना मैदानाच्या आतमध्ये बघा पडल्यानंतर हातभर बाहेर वळालाय चेंडू. आणि हीच खासियत आहे. संदीप बटारेने आतापर्यंत अशा हातभर वळवणाऱ्या चेंडूंवरती अनेक फलंदाजांना मामा बनवलंय आणि त्याच्यामुळे त्याला त्याचा इतिहास आठवला असावा. क्या बात है, वाह भाई वाह, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी और अब हमारी. आणि आता स्वतःची जेव्हा वेळ आली तेव्हा त्याने स्वतःला सिद्ध केलं आणि आज रोहा तालुक्यामध्ये हा खेळाडू प्रसिद्ध होईल त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. संदीप बटारेच्या अगेन्स्ट आपण पाहिलं 4 षटकार ठोकण्यामध्ये यश मिळालं. यापूर्वी आपण पाहिलं ऋतिकनं सुरुवात केली, पण आता या खेळीला अंजाम देण्याचं कार्य विवेक बाईत करणार आहे. 4 षटकार ठोकलेत या ओव्हरमध्ये आणि तब्बल 27 धावांची वसुली झालेली आपल्याला पाहायला मिळाली. संदीप सर 69 धावा होत्या, 27 वसूल झाल्यात. 12 बॉल 42 धावांची गरज या मॅच मध्ये. ऍब्सोल्युटली. आणि याच्या मागे संपूर्ण श्रेय जे काही आहे ना, बघा सामन्यामध्ये अजूनही माहिती आहे, म्हणजे स्वराज देवळेला ही माहिती आहे, सौरभ विचारेला ही माहिती आहे, संदीप बटारेला सुद्धा माहिती आहे की या सामन्यामध्ये आपणही टिकून आहोत, स्टॉर्म बॉईज ही टिकून आहे. पण श्री जोगीरदेव प्रसन्न पोस्टाची वाडी या संघाने आतापर्यंत काय दाखवलं की बघा सामना अजूनही संपलेला नाहीये आणि अजूनही
हार आणि जीत याच्यामधलं जे काही अंतर आहे ना ते केवळ आत्मविश्वासाचं आहे आणि हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये ठासून भरलेला असावा लागतो. विवेक बाईतने आज मैदानामध्ये काय केलेलं आहे, 12 चेंडू खेळलेत, 41 धावा बनवल्यात, 12-42 बनवायचे आहेत. म्हणजे 12 मध्ये त्याने 41 बनवल्यात, आता संघाला 12 मध्ये 42 बनवायचे आहेत. 4 षटकात 53 धावांपर्यंत आल्यात. त्याच्यामुळे स्वराज देवळेने निर्णय घेतला असेल की आता अशा गोलंदाजाला मैदानामध्ये आणूया जी कामगिरी आपण केली होती. कारण स्वराज देवळेने, तुम्ही मगाशी प्रथमेश म्हणालात की 12 चेंडू टाकले, केवळ 5 धावा खर्च केल्या, 4 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्यात, तरी सिच्युएशन ही आहे. म्हणूनच तर आपण नेहमी म्हणतो ना की क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ आहे. या खेळामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. आणि आता वेळ बदलवण्यासाठी दीपक गंबे आलेत गोलंदाजी मार्कवर. ओ पहिला चेंडू गोलात टाकण्याचा प्रयत्न आणि काय घडलं बेल्सॉप. ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो दीपक गंबे, ती गोलंदाजी फायनली 7व्या बॉलवरती त्याने दाखवली. कारण मागील 6 मध्ये त्याच्या विरोधामध्ये 21 वसूल झाल्या होत्या आणि आता मात्र आपण पाहतोय या विकेट सपाटन मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण धक्का लाग, सामन्याला कलाटणी मिळत होती रे होती, तत्पूर्वी विकेट मिळाली. फलंदाज बाद. तेव्हा पर्व दुसरं झालं होतं 2023 साली. त्यावेळेला 19,000 पॉईंट घेऊन योगेश गंबेचा भाऊ अर्थात दीपक गंबे हा मैदानामध्ये सर्वाधिक पॉईंट घेऊन चर्चेचा भाग राहिला होता. त्यावेळेला त्याच्याकडून झालेली कामगिरी किंवा त्याच वेळेला त्याच्या संघाने पहिल्या 3 मध्ये जाणं, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होईल. पण आज मैदानामध्ये स्टॉर्म बॉईज संघामध्ये आपण उपयुक्त काय आहोत. मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की पहिल्या ओव्हरमध्ये साधारण 21 धावा आल्या होत्या, पण म्हणतात ना की फॉरगेटिंग इज अन आर्ट. तुम्हाला विसरायचं असतं की मागे काय झालेलं आहे, याच्या अगोदर ती आपण कशा प्रकारची कामगिरी केलेली आहे किंवा याच्या अगोदर आपल्या विरुद्ध कशी कामगिरी झालेली आहे, हे सगळं काही विसरून जेव्हा तुम्ही स्वतःचं 100% देताना तेव्हा तुम्ही दीपक गंबे होता. कोला टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस चांगली लाईन आणि चांगली लेंथ पकडून गोलंदाजी केली जाते आणि अगदी आपण पाहिलं तर मागील 2 चेंडूंवरती दीपक गंबेनं दाखवलं. यापूर्वी काय झालं मला माहित नाही, पण आता यापुढे काय होणार आहे ते माझ्या म्हणण्यानुसार होणार आहे. आणि आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ड्रायव्हिंग सीट वरती बसण्याचा तो प्रयत्न करतोय. त्याच्या हिशोबाने बॅट्समन तो चालवतोय. आणि आता फायनली स्ट्रायकिंग एंडवरती विवेक बाहितला आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा, ज्याचं स्ट्राईक वरती जास्तीत जास्त राहणं गरजेचं आहे. श्री जोगीरदेव प्रसन्न. स्वरराज अॅग्रोविन पोस्टाची वाडी या संघाला, पण इथे काय घडलंय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला आणि मैदानाच्या आतमध्ये दीपक गंबेनं पुन्हा एकदा स्ट्रॉंग बॉईजला कमबॅक करून दिलाय. येस, एक्झॅक्टली काय घडलं बघा. बॅटच्या वरच्या भागावरती बॉल लागला बराच काळ हवेमध्ये, त्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट. फलंदाज विवेक बाईक 41 बनवून मैदानाच्या बाहेर. बघा, शाळेमध्ये आपला जर कोणी दीपक नावाचा मित्र असेल तर त्याचे आई वडील जेव्हा विचारतात त्याला की परीक्षेत किती मार्क मिळालेत, असा प्रश्न नाही विचारत. त्याला विचारतात किती दिवे लावलेस. आज दीपक या प्रश्नाचं उत्तर म्हणेल की बघा, या प्रकारच्या चांगल्या कामगिरीसाठी दीपक गंबे ओळखला जातो. दीपकने हे दाखवलेलं आहे की मैदानामध्ये केवळ दुसऱ्या सीझन पासून आपण सुरुवात करू. मला वाटतं पहिला सीझन खेळला नव्हता तो आपला, तर दुसऱ्या सीझन पासून तो सदैव चर्चेत आहे. उत्तम अष्टपैलूच्या अनेक खेळाडूंची यादी ज्या वेळेला रोहा तालुक्यातून घेतो ना, दीपक गंबे त्यात टॉप 5 असतो. आणि त्याने आज मैदानामध्ये तो प्रतिकार कशा स्वरूपाचा करायचा, इतिहासाला उत्तर वर्तमानाने कशा स्वरूपाचं द्यायचं, याचं उत्तम उदाहरण त्याने दाखवलं. आतापर्यंत या षटकात 2 विकेट घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती कुठेही मस्ती दिसत नाहीये किंवा त्याच वेळेला आपणच सर्वोत्तम हाही ऍटिट्यूड नाहीये. तर सगळ्यांना घेऊन खेळणारा दीपक आज मैदानामध्ये आपल्या स्वतःच्या संघाच्या विरुद्ध स्वतःच्या संघाला एक तारणहार ठरत होता. पण अशा वेळेला आलेला हा षटकार थोड्या अंशी का होईना संजीवनी जरूर देईल.
7 बॉल आणि येणाऱ्या 7 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे या मॅच मध्ये अजूनही. 35 रन स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 7 डिलिव्हरीज. 7 बॉल 35 ची गरज असताना या मॅच मध्ये हा चेंडू फार महत्वाचा आहे. जर इथे मोठा फटका आला तर मी म्हणेन सामना जिवंत राहू शकतो. 60 झालेला आहे. शेवटचा बॉल. बॉलिंग मार्कमध्ये दीपक गंबे तयार. यावेळेस काय घडलंय? यश चांदवरती चेंडू लागलाय आणि तो मागे चाललाय. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. दीपक गंबेनं या षटकामध्ये 7 धावा खर्च करत असताना 3 गड्यांची कत्तल केलेली आपल्याला पाहायला मिळाली. या परफॉर्मन्स साठी जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजे, कारण खऱ्या अर्थानं फायटिंग स्पिरिट काय असतं ना, ते दीपक गंबेने आज मैदानामध्ये दाखवलं. जिथे सामना आपल्या हातून निसटेल अशी चिन्ह निर्माण झाली होती. 12 मध्ये 42ची आवश्यकता होती. अशा वेळेला मैदानामध्ये दीपक गंबेने येणं, त्याने 2 बोल्डच्या स्वरूपामध्ये विकेट घेणं, स्वतःच्या नावावरती एकाच षटकात 3 विकेट मिळवणं आणि पहिल्या षटकाला विसरणं हे फार आवश्यक होतं. दीपक गंबेने मैदानामध्ये केलेली ही गोलंदाजी आज मैदानामध्ये त्याचे रिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स सुद्धा जर पाहिले ना, पोस्टाच्या वाडी विरुद्ध म्हणजे आता 28 मध्ये 3, मागच्या सामन्यामध्ये 30 धावा दिल्या होत्या, 3 विकेट घेतल्या होत्या. त्याच्याही आधी श्रेयस 11 धाटावच्या विरुद्ध त्याने 3 विकेट घेतल्या होत्या आणि आयुषी आरोही 11च्या विरुद्ध त्याने एकच षटक टाकलं होतं, तेव्हा 2 विकेट घेतल्या होत्या. त्याच्यामुळे हमखास विकेट घेऊन देणारा गोलंदाज कोण, तर दीपक गंबे हे पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व मैदानामध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं या सुंदर ग्राफिक्सचं कौतुक होईल. येस, वेळ फार महत्वाचा आहे. स्टॉर्म बॉईजला पेनल्टी देण्यात आलेली की वेळेत आपण हे अर्थात जी 5 षटकं पूर्ण करायची होती ती केलेली नाहीयेत आणि त्याच्यामुळे एक खेळाडू अर्थातच तुमचा फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा जो अर्थातच आपला एरिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आत घ्यावा लागेल सर्कलमध्ये आणि आता त्याप्रमाणे निर्णय होईल. पण 6 मध्ये 35 बनवायचे आहेत प्रथमेशजी. कठीण आहे, फार पण अशक्य नाही. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काहीच नाहीये. 6 बॉल 35 ची गरज. चांगला बॉल, पण अशी गोलंदाजी झाली तर जरूर अशक्य म्हणावं लागेल आपल्याला, कारण अचूक टप्पा आहे. खोला टाकलेला बॉल ड्राईव्ह केला, सिंगल मिळाली. आता उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे. आता इथून आपण म्हणू शकतो की या मॅच मध्ये स्ट्रॉंग बॉयजचं पारडं पूर्णपणे जड झालेलं आपल्याला पाहायला मिळालंय. चांगली गोलंदाजी झाली. अगदी आपण पाहिलं तर 2 षटकांचा अपवाद वगळला, ज्यामध्ये 21 दीपक गंभीरच्या सेकंड ओव्हर मध्ये आले होते आणि संदीप बटारेच्या अगेन्स्ट 27 आलं होतं. 2 षटकांचा अपवाद वगळला तर इतर कोणत्याही गोलंदाजाने चूक केली नाही. दरम्यान फटका चांगला आलाय. बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, लेट पण थेट. हा येतोय सिक्सर. सर फार उशिरा हा फटका आला. खरं तर म्हटलं जातं ना की वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. आणि तशाच प्रकारचा परफॉर्मन्स सुद्धा जर मैदानामध्ये आला असेल तर तुम्ही म्हणताय त्याला 100% अनुमोदन द्यावं लागेल. पण स्टॉर्म बॉईज संघाच्या खेळाडूंचं कौतुक होईल, कारण ज्या प्रकारे धावा बनवल्या गेल्या, सौरभ विचारे अँड कंपनीने मैदानामध्ये सुरुवात सावध केली होती. अतिशय संत गतीने मैदानामध्ये धावत होते, पण त्याच वेळेला त्यांना माहिती होतं की टॉप गिअरमध्ये कधी जायचं आहे. गिअर चेंज करण्याची किंवा शिफ्ट करण्याची जी मोमेंट आहे ना ती त्याने बरोबर पकडली. 91 + 3 94 धावा आल्या. त्या 3 यासाठी की त्यांना एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या होत्या. समोरच्या संघाला ती पेनल्टी मिळाली आणि आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला. चेंडू येणं बाकी, 27 धावांची आवश्यकता. पण सामन्याचा अनालिसिस हेच सांगेल ना की मैदानामध्ये जेव्हा स्वराज देवळेने गोलंदाजीला सुरुवात केली, पहिल्या षटकामध्ये 4 विकेट घेऊन त्याने प्रतिस्पर्धी संघाचं कंबरड मोडलं होतं. मग सगळ्यात महत्वाची कामगिरी करायची होती की कुणीतरी तारणहार येणं गरजेचं होतं, कारण 12 मध्ये 42 तसं होऊ शकतात या मैदानामध्ये. मग दीपक गंबे मैदानामध्ये आला, त्याने दाखवून दिलं की मैदानामध्ये आजही तो चर्चेला का जातो किंवा त्याच वेळेला व्यावसायिक गटामध्ये खेळण्याचा अनुभव दीपक गंभीरच्या सोबत असलेला त्याने मैदानावर 100% झोकून दिला आणि मग मैदानामध्ये जे काही झालं ते संपूर्णपणे आपल्याला स्टॉर्म बॉईजच्या बाजूने घडताना पाहायला मिळालं. स्टॉर्म बॉईज संघाने हेच तर बांधलेलं पाहायला मिळालेलं आहे. बघा, संघ केवळ कागदावरती मजबूत असून जमत नाही, संघ मैदानामध्ये त्या प्रकारची कामगिरी करावी लागतं. दीपक गंभेचं मैदानामध्ये असणं, स्टॉर्म बॉईजच्या संघामध्ये त्याला समावेश करणं आणि त्याच वेळेला त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवणं, स्वराजच्या कॅप्टनशिपचंही मी यावेळेला कौतुक करेन. संघ सहकार्याने दिलेलं प्रोत्साहन हे सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरतं आणि त्याच्यामुळे भले 21
21 रन पहिल्या ओव्हरला आले असतील, पण त्याच्यानंतर मॅच विनिंग कोण करून देईल तर दीपक दादा देईल. दीपक गंभे मैदानामध्ये आपल्याला मॅच जिंकून देऊ शकतो, हा आत्मविश्वास महत्वाचा होता. आणि त्याच जोरावरती आपण पाहिलं पोस्टाच्या वाडी संघाला पराभूत करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते या संघाने केलेलं पाहायला मिळालं. आणि याच जोरावरती स्टॉर्म बॉईज संघ मैदानामध्ये सामना जिंकतायत, पुढच्या फेरीमध्ये मजल मारतायत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन.